नमस्कार मंडळी, मी अमोल स्वागत करतो माझ्या कोकणवारीच्या शिमगो उत्सवातील आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, जिकडे तिकडे शिमगो उत्सवाची धामधूम चालू आहे आणि मित्रांनो, आमच्या मालगुण गावचा शिमगा हा देखील जल्लोषात साजरा होत असतो आणि 2 दिवस असतो. तर होळी पौर्णिमेच्या दिवशी गावच्या देवळात रूपं लावणं, त्यानंतर होळी तोडणं आणि संध्याकाळी होळी वाजत गाजत मिरवत सानेवर नेणं हे कार्यक्रम होतात. आणि दुसऱ्या दिवशी होळी उभी करणं, होम पेटवणं आणि अशा पद्धतीने आमचा शिमगा संपन्न होतो. तर मंडळी, 2 दिवसाचा आमचा शिमगा असतो. तर आज पहिला दिवस आहे. तर मी चाललो आहे आता आमच्या गावच्या देवळात. तर तिकडे रोपं लागतील आणि त्यानंतर मग चर्चा होईल होळी कुठे तोडायची. मग त्या पद्धतीने दुपारी होळी तोडायचा कार्यक्रम असेल आणि मग संध्याकाळी सगळा गाव जमून आपल्या गावचा माड दणक्यात वाजत गाजत सानेवरती निघेल. तर मंडळी, जाता जाता तुम्हाला एक सुंदर असं शब्द आताच कोरे करकरीत सुचलेत ते ऐकवतो. ढोल शिमग्याचा वाजणार, देव माझे हो सजनार. ढोल शिमग्याचा वाजणार, देव माझे हो सजनार. चंडीकर वळणात वरदान, चंडीकर वळणात वरदान, पालखीत बसणार. ढोल शिमग्याचा वाजणार, देव माझे हो सजनार. ढोल शिमग्याचा वाजणार, देव माझे हो सजनार. तर अशा पद्धतीने आज शिमगोत्सवाला सुरुवात होणार आहे. तर चला जाऊया आता गावच्या देवळात आणि ती सगळी शिमगोत्सवाची मजा बघूया. तर मंडळी, आपण पोहोचलो आपल्या ग्रामदेवता मंदिराजवळ, चंडिका देवी मंदिर मालगुण इथे. आणि आता सर्व गावातले ग्रामस्थ मंदिरात यायला सुरुवात झालेली आहे. सर्व ग्रामस्थ, खोत, मानकरी सर्वजण इथे येतील आणि त्यानंतर इथे सर्वांच्या उपस्थितीत देवीला रूपं लावली जातील आणि त्यानंतर मग पालखीत रूपं विराजमान होतील. असा हा कार्यक्रम असेल. तर बघूया, इकडे देखील ग्रामस्थ आहेत काही. चला जाऊया आता आपण देवळात जाऊया. सकाळी गावच्या देवळात रूपं लागलेली आहेत आणि आता दुपार सत्रामध्ये माड तोडायचा कार्यक्रम आहे. तर आम्ही आलोय माड तोडायला माचिवल्यांच्या इकडे. बघूया आपला गावचा माड कसा आहे, चला बघूया.
लपतोय काय तो? तर मंडळी, गावचा सुरमाड तोडायचा कार्यक्रम सुरू आहे आणि ते माड तोडायचा जो मान आहे तो नवींद्रवाडीचे गावकर शितप बंधू यांचा मान असतो आणि त्यांच्या जोडीला आहेत आमचे मित्र आशिष आलिम आणि एकनाथ काका घाणेकर. हे माड तोडायचं काम करतायत आणि ही सगळी आपल्या गावातली मंडळी ते जमलेली आहे. हे बघा, ते माचिवले बंधूंच्या पाठीमागे इथे माड आहे आणि ते सुहास काका पाटील यांनी पोह्याची आणि सरबताची देखील सोय केलेली आहे. तर सर्वांनी ते पोह्या आणि सरबत खात आहेत. हे बघा, सर्वजण ग्रामस्थ चांगल्या पद्धतीने इथे व्यवस्था आहे नाश्त्याची. तर मंडळी, थोड्याच वेळात आपला माड तुटेल आणि मग इथून रस्त्यावरती नेला जाईल. त्या ठिकाणी व्यवस्थित बांधून त्याची मिरवणूक सुरू होईल. तर आता आपला माड तोडून होतोय, हळूहळू खाली येणार आहे. इकडे एक शेडा आहे आणि या साईडला इकडे एक शेडा लावलेला आहे. हळूहळू आता माड उतरवणार आहेत. बघा पद्धतशीर कसे उतरवतील. तर मंडळी, माचिवल्यांच्या इथे माड तोडण्याचा कार्यक्रम सुरू होता. काही कारणास्तव मी घरी आलो. तर आत्ता पुन्हा चाललोय माडाच्या मिरवणुकीला. तर आता खरी तुम्हाला शिमगोत्सवाची खरी मजा, रंगत काय असते ती दाखवेल आणि माड कसा खेळवला जातो, काय मजा असते, चढाओढ असते, ती तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघा. तर चला जाऊया सुरमाडाच्या मिरवणुकीला. तर आता मिरवणूक सुरू झाली आहे आणि मिरवणूक वाजत गाजत जाईल गावच्या सानेवर. रात्री 12-1 वाजेल आणि मग सकाळी माड उभा करून आमचा शिमगा असेल. तर आज बघूया आपण आमच्या मालगुण गावच्या सुरमाडाची भव्य दिव्य मिरवणूक. चला. कालो काय रे, टिला लाव, टिला लाव. नमस्कार मंडळी. तर आमच्या मालगुण गावचा शिमगा सुरू झालेला आहे. माडाची भव्य दिव्य मिरवणूक सुरू आहे आणि ढोल ताशांचा गजर आणि गुलालाची खेळण करत मालगुण गावचा माड हा सानेकडे निघालेला आहे. गावातील सर्व ग्रामस्थ या शिमगा उत्सवाचा आनंद लुटत आहेत. खरोखर सुंदर असा सोहळा शिमगा उत्सवाचा मालगुण गावचा हा इथे सुरू झालेला आहे. पाहू शकता.
तर मंडळी आपण आलो आता आपल्या सानेवरती आणि माड देखील येतो. ही आपली मालगुणची सान आहे. इथे पालखी उद्या विराजमान होणार आहे आणि हा सागर बघा स्टन दाखवतोय डोक्यावर फटाके वाजवल्याचा. हा. लाव आता लावतोयस ना. माड आला लाव. अरे लाव वा लाव. बघू शकताय आतषबाजी होते इथे. कारण माड सानेवर आलेला आहे. मंडळी आत्ताच घरी आलोय. तर आज होता आपल्या मालवण गावचा शिमगा, म्हणजे 2 दिवस आहे. उद्या आज माडाची मिरवणूक होती. तर आत्ता 1 वाजला. 1 वाजता माड सानेवरती पोहोचला आहे. चांगल्या पद्धतीने माड नाचवत खेळवत सानेवरती गेला आहे. पण पहिल्यांदा एक माड फुटला, त्यानंतर दुसरा तोडला लगेच आणि मग तो माड सानेवर नेऊन ठेवलेला आहे आणि आता घरी आलो आहे. तर अशा पद्धतीने आमच्याकडे पहिल्या दिवसामध्ये शिमगाचा कार्यक्रम पार पडतो. तर तुम्हाला हा सुरमाडा मिरवणुकीचा व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंट करा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू शिमगा उत्सवाच्या भाग 2मध्ये. सुरमाड उभा करणे, पालखी नाचवणे आणि बरंच काही घेऊन तुमच्यासाठी. चला.